वाव, काय मस्त तर्री सुटली मसाल्याला लोणच्याच्या. बघा, सगळ्यांच्या आवडीचं कैरीचं लोणचं. मस्त वाटते की आपला. मी बनवणार आहे कैऱ्याचं लोणचं. याच्यासाठी मी कैऱ्या घेतल्या. ह्या गोड कैऱ्या असतात. आणि जिरं, तिखट, हळद, हिंग, लवंग, लसूण, मेथी, मीठ आणि मोहरी म्हणजे राई आणि तेल. 1 किलोला 1 किलो तेल. कमी जास्त पण करू शकता. कैऱ्या चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. याला 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं. नंतर आपण याला कापडानं पुसून कापायचं. असे कापले मी कैऱ्या. आता ह्या कैऱ्या याच्यामध्ये टाकायच्या. याच्यामध्ये हळद आणि मीठ. त्या चांगल्या हळद लागायची. याला रात्रभर ठेवायचं हळद आणि मीठ लावून. आणि दुसऱ्या दिवशी कापडावर फॅनखाली ठेवायचे. 1 दिवस पूर्ण फॅनखाली ठेवायचं आणि 1 दिवस हळद आणि मीठ लावून ठेवायचं. फॅनखाली ठेवल्यानंतर असे वाळवायचे. हे लोणचं 2 वर्ष टिकते, खराब होत नाही. आणि याच्यामध्ये मी शेवटी काय टाकणार ते पण सांगते. अशा मस्तपैकी वाळल्या आपल्या कैऱ्या. आता आपण लोणच्याचा मसाला तयार करू. अगोदर राई भाजायची. चांगली भाजून घ्यायची. मोहरी अशी फुटेपर्यंत भाजायची. याच्यामध्येच मेथी टाकायची. याच्यामध्ये जिरं टाकायचं. असा आवाज आला पाहिजे फुटताना. त्याच्यामध्ये थोडी सोप टाकायची. याला 10 मिनटं थंड होईपर्यंत ठेवायचं. नंतर आपण मिक्सरला काढायचं. आता हिंग आणि हा मसाला बारीक करायचा. असा झाला आपला मसाला बारीक. मला बाहेरचा मसाला आवडत नाही. घरी बनवलेला केव्हाही चांगला. असा जाडसर काढायचा. आता तेल गरम करायचं. कमी जास्त पण करू शकता तुम्ही. मी कमी टाकते तेल. मी 1 किलोला अर्धा किलो तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं कसं ओळखायचं. याच्यामध्ये आपण लवंगा टाकल्या आणि लसूण टाकते. लसूण चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचा. असं कडक तेल पाहिजे. असा आला लसूणाला कलर म्हणजे आपलं तेल चांगलं तपलं. अगोदर तिखटामध्ये टाकायचं तेल. असं हलवायचं. तिखट चांगलं होतं. अजून टाकायचं. असं तिखट भाजून घ्यायचं तेलामध्ये. आता हळदीमध्ये टाकायचं. आता हळद पण तेलामध्ये भाजून घ्यायचं. मस्त वास सुटला लोणच्याच्या मसाल्याला. आता मिठामध्ये मीठ पण मिक्स करायचं. कलर बघा किती छान आला. मसाला आपण भाजून घेतला तरी आपण थंड तेल टाकलं तरी चालते. शेवटी खास म्हणजे तिखट आणि हळदीला तेलामध्ये भाजून घ्यायचं. असा कलर आला तेलाला
बघा तर्री चांगली सुटली मसाल्याला. हे पण उरलेलं ते टाकून घ्यायचं. आता हे तेल चांगलं थंड होऊ द्यायचं. 10 मिनटं थंड झालं की याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकली की फुली येत नाही लोणचं वर्षभर. थोडं अर्धा चमचा विनेगर टाकायचं. हे विनेगर आहे, हे अर्धा चमचा टाकायचं लोणच्यांमध्ये. अर्धा चमचा विनेगर. हा मसाला थंड झाल्यावर कैऱ्या टाकल्यानंतरच विनेगर टाकायचं. आता याच्यामध्ये आपण मसाल्यांमध्ये कैऱ्या टाकायच्या. हे आपण 2 दिवस वाळवले. त्याच्यामध्ये आपण साखर टाकली. आता विनेगर टाकून घ्यायचं. थंड झाल्यावरच टाकायचं विनेगर सोडून. हे झालं आपलं लोणचं तयार वर्षभर. आता हे 1 किलोचं प्रमाण. आता याला थंड होईपर्यंत ठेवायचं अर्धा 1 तास. नंतर भरणीमध्ये भरायचं. आता हे थंड झालं. आपण याला आता भरणीमध्ये भरूया.